इंट्रोडक्शन टू रिसर्च आपलं फर्स्ट युनिट चालू आहे. त्यामध्ये ए पार्ट आपण पाहिला आहे, रिसर्च म्हणजेच काय. बी पार्ट आपला चालू होता, टाईप्स ऑफ रिसर्च. त्यामध्ये टोटल 8 पॉईंट्स डिस्क्राईब केलेले आहेत. प्युअर रिसर्च, देन अप्लाइड रिसर्च, इम्पिरिकल रिसर्च, सायंटिफिक अँड सोशल रिसर्च, हिस्टॉरिकल रिसर्च, एक्सप्लोरेटरी रिसर्च. आणि आज आपण बघणार आहोत डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च आणि लास्ट आहे तो कॅज्युअल रिसर्च. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च म्हणजे एखाद्या सिच्युएशन एखादी घडली तर त्याचं वर्णन केलं जातं, त्याची कारणे शोधली जातात, वर्तमान स्थितीचं स्पष्टीकरण केलं जातं आणि भविष्यकाळाचं नियोजन केलं जातं. एखादी सिच्युएशन घडली तर त्या वर्तमान काळात त्या सिच्युएशनची स्थिती काय होती त्याचं स्पष्टीकरण केलं जातं, त्याचं वर्णन केलं जातं. किंवा भविष्यकाळात समजा एखादी समस्या निर्माण झाली तर त्या समस्येचं स्पष्टीकरण केलं जातं. ती भविष्यकाळात ती समस्या उद्भवू नये, त्याच्यामध्ये परिवर्तन करणं, या संदर्भातलं हे रिसर्च आहे. सध्या जी समस्या आपल्यासमोर चालू आहे, भविष्यकाळात त्या समस्या उद्भवू नये यासाठीचा स्टडी डिस्क्रिप्टिव्ह केला जातो. इट आन्सर क्वेश्चन सच एज व्हॉट इज ऑर व्हॉट एल्स. तुम्ही जो टॉपिक घेणार आहात रिसर्च करण्यासाठी तो काय आहे, त्या टॉपिकला कसं डिफाईन केलं जातं त्याबद्दलचं हे रिसर्च आहे. Descriptive research is undertaken to describe the characteristic of the variables of interest in a situation. For example, a study of a class in terms of age group. म्हणजे एखाद्या क्लासचा स्टडी करायचा म्हटला तर त्या क्लासमध्ये किती एजचा ग्रुप आहे, त्यांचं वय काय आहे, सेक्स कंपोजिशन्स, किती स्त्रिया आहेत, किती पुरुष आहे, अँड नंबर्स ऑफ सेमिस्टर लेफ्ट until graduation can be considered as subject of descriptive research. किती नंबर्स, किती सेमिस्टर आहेत, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन झालेले किती आहेत, यांचा सगळ्यांचा डिस्क्रिप्टिव्ह अभ्यास केला जातो, वर्णनात्मक रिसर्च केला जातो. ऑर्गनायझेशन sometimes undertake studies to learn about and describe the characteristic of a group of employees. फॉर एक्झाम्पल, समजा एखाद्या कंपनीमधील, एखाद्या व्यवसाय संघटनेमधील कर्मचारी असतील तर एम्प्लॉईज असतील तर त्यांचं एज काय आहे, त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे, जॉब त्यांचा स्टेटस काय आहे, कोणत्या पोझिशनला ते जॉब करता आहेत, लेंथ ऑफ सर्व्हिस, त्यांनी किती वर्ष सर्व्हिस केलेली आहे आणि त्या एम्प्लॉईचं कॉर्पोरेशन कंपनीला किती मिळालेलं आहे, याचा डिस्क्रिप्टिव्ह अभ्यास, वर्णनात्मक अभ्यास केला जातो. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च इज ऑल्सो अंडरटेक टू स्टडी द कॅरेक्टरिस्टिक ऑफ अन ऑर्गनायझेशन सच एज इफेक्ट ऑफ पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंट ऑर बेनिफिट्स ऑफ जॉब एनरिचमेंट. एनरिचमेंट म्हणजेच काय तर समृद्धी. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च ऑल्सो अंडरटेक टू स्टडी द कॅरेक्टरिस्टिक ऑफ अन ऑर्गनायझेशन. वर्णनात्मक संशोधन हे अभ्यास करतं की एखाद्या कंपनीची किंवा एखाद्या व्यवसाय संघटनेची वैशिष्ट्ये काय आहेत, किंवा वैशिष्ट्येमधील त्यामध्ये एक पार्ट दिला आहे बघा त्यांनी, इफेक्ट ऑफ पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंट ऑर बेनिफिट्स ऑफ जॉब एनरिचमेंट. एनरिचमेंट म्हणजे समृद्धी. म्हणजे एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंट, जे कार्यक्षम मॅनेजमेंट आहेत आणि त्या कार्यक्षम मॅनेजमेंट त्याचबरोबर कंपनीची समृद्धी कुठपर्यंत पोचलेली आहे याचा सर्व अभ्यास डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चमध्ये केला जातो. सेकंड लास्ट बघा, मी बोल्ड अंडरलाईन केलेली आहे बघा. सगळंच डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च एवढं लिहिण्यापर्यंत आपल्याकडे वेळ नसतो, त्याच्यामुळे थोडक्यात आपण मांडूया डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च म्हणजेच काय ते एक्सप्लेन करूया थोडक्यातच. इट आयडेंटिफाईज अँड ऑब्टेन इन्फॉर्मेशन ऑन द कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ पर्टिक्युलर प्रॉब्लेम्स.
ही ओळख करून देतं. एखादा प्रॉब्लेम असेल तर त्याची वैशिष्ट्ये काय काय आहेत, करंट सिच्युएशन काय आहे, फ्युचरमध्ये ती उद्भवू नये यासाठीचा अभ्यास किंवा वैशिष्ट्ये माहिती मिळवली जाते. त्याने एक एक्झाम्पल दिलं आहे बघा. व्हॉट इज ॲब्सेंटी रेट इन द ऑफिस. का गैरहजेरी असते एखाद्या कंपनीमध्ये, ऑफिसमध्ये. और हाऊ मेनी पोस्ट ग्रॅज्युएट आर देअर इन द ऑफिस. किती पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आहेत ऑफिसमध्ये. धिस रिसर्च रिव्हल्स हू, वॉट, वेन, वेअर और हाऊ मच रिलेटेड टू अ प्रॉब्लेम. असं ज्यावेळी रिसर्च करत असताना आपल्याला क्वेश्चन सुचले पाहिजेत की हू कोण आहे, कोणता ग्रुप आहे, वॉट काय आहे, व्हेन कधी अभ्यास केला पाहिजे, वर्तमान काळात, भविष्य काळात, वेअर कोठे अभ्यास केला पाहिजे, और हाऊ मच रिलेटेड टू अ प्रॉब्लेम किती प्रॉब्लेम्स आहेत एखाद्या विषयामध्ये. यांचा सगळा वर्णनात्मक रिसर्च केला जातो. त्याची वैशिष्ट्ये आहेत बघा. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चची वैशिष्ट्ये आहेत बघा. पहिलं आहे बघा, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च इज ऑफ ग्रेट युटिलिटी इन द स्टडी ऑफ न्यू सब्जेक्ट अँड इश्यूज. नवीन सब्जेक्ट किंवा इश्यूज घेतले जातात अभ्यास करत असताना. ग्रेट युटिलिटी म्हणजे उपयोगिता काय आहे, तर नवीन विषय घेतले जातात, नवीन इश्यूज घेतले जातात अभ्यास करण्यासाठी. दुसरं आहे बघा, इट डिस्क्राईब प्रॉब्लेम्स. वर्णन केलं जातं एखाद्या समस्येचं अँड पासेस थ्रू व्हेरियस स्टेजेस. आणि तो प्रॉब्लेम कोणकोणत्या स्टेजमधनं पास होतो आहे, सच ॲज कलेक्शन ऑफ फॅक्ट्स, क्लासिफिकेशन, ॲनालिसिस, इंटरप्रिटेशन अँड एक्सप्लेनेशन याचं वर्णन केलं जातं. नेक्स्ट आहे बघा, इट एम्स ॲट द स्टडी ऑफ ओनली अ पर्टिक्युलर आस्पेक्ट ऑफ द सब्जेक्ट मॅटर. म्हणजेच या विषयावरील केवळ एका विशिष्ट घटकांचा अभ्यास करणे. म्हणजेच ओनली अ पर्टिक्युलर आस्पेक्ट म्हणजेच काय, एका विशिष्ट घटकांचा अभ्यास करणे ह्याचं हे उद्दिष्ट आहे, एम आहे. पुढे आहे बघा डी, इट मेंटेन्स ऑब्जेक्टिव्हिटी अँड इम्पार्शलिटी इन कंडक्टिंग द इन्व्हेस्टिगेशन. संशोधन करत असताना हेतू आणि इम्पार्शलिटी म्हणजेच पार्शियलपणा म्हणजेच खोटेपणा काही केला जात नाही. इम्पार्शलिटी फसवणूक केली जात नाही. जो काय डेटा असेल त्यावर रिसर्च केला जातो. नेक्स्ट आहे बघा ई, इट एक्सपेक्ट द रिसर्चर टू मेंटेन सायंटिफिक आउटलुक इन थ्रू अँड वर्क. एखादा डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च करत असताना तो अशा पद्धतीने रिसर्च चांगला केला जातो की त्याला सायंटिफिक आउटलुक मिळतं, की जेणेकरून जी डेटा मिळालेली आहे ती भविष्यकाळात त्याचा उपयोग झालाच पाहिजे अशा पद्धतीने ते रिसर्च केलं जातं. डेटा मिळवला जातो आणि त्यावर वर्क केलं जातं. समजा एखादा प्रॉब्लेम क्रिएट झाला असेल तर त्याच्या प्रॉब्लेमवर अभ्यास केला जातो, त्याचं सोल्युशन फाइंड आउट केलं जातं आणि अशा पद्धतीने सायंटिफिक आउटलुक दिलं जातं की त्याकडे पर्यायच जो काय मिळालेला डेटा आहे तो व्हॅलिड आहे, इम्पार्शलिटी आहे, हेतुपूर्वक आहे, अशा पद्धतीने ते रिसर्च केलं जातं की त्याचा भविष्यकाळात कुठेतरी उपयोग झाला पाहिजे. नेक्स्ट आहे बघा एफ, इट वॉन्ट्स रिसर्चर टू मेक ही स्टडी फुल्ली ऑथेंटिक. म्हणजे सत्यता, ऑथेंटिक म्हणजे सत्यता. जो काही अभ्यास केला आहे रिसर्चरने तो फुल्ली ऑथेंटिक बाय व्हेरीफाईंग द फॅक्ट्स. त्याने वस्तुस्थितीचा अभ्यास करून फुल्ली ऑथेंटिक असं रिसर्च केलेलं आहे रिसर्चरने. रिसर्चर म्हणजे जो रिसर्च घडवून आणतो त्याला रिसर्चर असं म्हटलं जातं. तो जो काय डिस्क्रिप्टिव्ह अभ्यास करणार आहे तो फुल्ली ऑथेंटिक म्हणजेच सत्यता, ऑथेंटिक म्हणजे खरेखूर त्याने ते व्हेरिफिकेशन फॅक्ट केलेलं आहे ॲज मेनी टाईम्स ॲज पॉसिबल. त्याच्याकडे जेवढा वेळ होता पुष्कळदा त्याने काय केलेलं आहे, वस्तुस्थिती व्हेरीफाय केली आहे, पडताळणी केली आहे आणि फुल्ली ऑथेंटिक अभ्यास केलेला आहे एखाद्या समस्येवर. असे हे फीचर्स आहेत. शेवटचा प्रकार बघूया आपण, कॅज्युअल रिसर्च. कॅज्युअल रिसर्च म्हणजेच काय, रिसर्च दॅट इन्व्हॉल्व्स फाइंडिंग द इफेक्ट्स ऑफ वन थिंकिंग ऑन अनदर और द इफेक्ट ऑफ वन व्हेरिएबल्स ऑन अदर इज कॉल्ड कॅज्युअल रिसर्च.
एका संशोधनाचा ज्यावर एका गोष्टीचा परिणाम एका संशोधनात जे तुम्ही एक रिसर्च करणार आहात त्या संशोधनात ज्यावर एका गोष्टीचा परिणाम दुसऱ्यावर होतो किंवा एका व्हेरिएबलचा प्रभाव दुसऱ्या व्हेरिएबल्सवर होतो त्यावेळीच कॅज्युअल रिसर्च घडून येतं. मी पुन्हा एकदा सांगते, एका संशोधनात ज्यावर एका गोष्टीचा परिणाम दुसऱ्यावर होतो किंवा एका व्हेरिएबलचा प्रभाव दुसऱ्या व्हेरिएबलवर होतो त्यावेळी कॅज्युअल रिसर्च घडून येतो. फॉर एक्झाम्पल, इन अ बिझनेस एन्व्हायरमेंट टू क्वांटिफाय द इफेक्ट दॅट अ चेंज विल हॅव ऑन इट्स फ्युचर प्रोडक्शन टू हॅपनिंग बिझनेस प्लॅनिंग प्रोसेस. म्हणजे एखादं संशोधन केलं, समजा वर्तमानात एखाद्या गोष्टीवर परिणाम दिसले, त्याचा भविष्यकाळावर जर परिणाम होत असेल तर हे कॅज्युअल रिसर्च केलं जातं. कॅज्युअल रिसर्च एस्टॅब्लिश कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप बिटवीन व्हेरिएबल्स. कारणे आणि परिणाम यांचा कसा संबंध असतो त्याबद्दलचं हे संशोधन आहे. त्याने एक उदाहरण दिलं आहे बघा, लास्टला मी अंडरलाईन केली आहे. फॉर एक्झाम्पल, अ क्लॉथिंग कंपनी करंटली सेल ब्लू डेनिम जीन्स. कॅज्युअल रिसर्च कॅन मेजर द इम्पॅक्ट ऑफ द कंपनी चेंजिंग द प्रोडक्ट डिझाईन टू व्हाईट कलर. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की एक जर संशोधन आपण केलं ज्यावर एका गोष्टीचा परिणाम दुसऱ्यावर होत असेल किंवा एखाद्या व्हेरिएबलचा प्रभाव दुसऱ्यावर होत असेल तर हे रिसर्च केलं जातं. आता या ठिकाणी एका कंपनीने काय केलं आहे, आपल्या कपड्यांचा कलर डेनिम जीन्सचा कलर ब्लू केला आहे. अगोदर तो व्हाईट होता, मग तो मॉडिफिकेशन कलर केल्यामुळे त्याच्यावर काय कॉज निर्माण झाले, इफेक्ट निर्माण झाले. कॉज रिसर्च त्यालाच कॅज्युअल रिसर्च असं म्हटलं जातं. प्रोडक्ट डिझाईन टू व्हाईट कलर एक्सपेरिमेंट्स आर द मोस्ट पॉप्युलर डेटा कलेक्शन मेथड्स इन स्टडीड विथ द कॅज्युअल रिसर्च डिझाईन. यामध्ये काय एक्सपेरिमेंट म्हणजे प्रात्यक्षिक त्यांनी घडवून आणलं ना. जे व्हाईट कलरचं त्यांचं डेनिम जीन्स होती त्याला मागणी किती होती आणि त्यांनी जो नवीन चालू आहे करंटली सेल ब्लू डेनिम जीन्स, त्यांनी ब्लू डेनिम जीन्सचं मॉडिफिकेशन केलं. मग त्यामधील जो चेंजेस आहे त्याबद्दल संशोधन केलं कॅज्युअल रिसर्च की काय परिणाम झाला आहे. मग त्यांनी काय केलं, प्रात्यक्षिक केलं ना, एक्सपेरिमेंट केलं त्यांनी. म्हणजे जे ब्लू डेनिम होतं ते व्हाईट, ब्लू जी जीन्स होती व्हाईट जी जीन्स होती ती त्यांनी ब्लू डेनिम जीन्सने ते सेल केलं, कपडे सेल केले. त्यामुळे जे परिणाम घडून आले त्याला असे कॅज्युअल रिसर्च असं म्हटलं जातं. त्यासाठी हे करण्यासाठी प्रात्यक्षिक महत्त्वाचं आहे. म्हणजे एक्सपेरिमेंट आर द मोस्ट पॉप्युलर डेटा कलेक्शन मेथड्स इन स्टडीड विथ द कॅज्युअल रिसर्च डिझाईन. त्याचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत ते बघा. फर्स्ट ॲडव्हान्टेजेस आहेत बघा. ड्यू टू सिस्टमॅटिक सिलेक्शन ऑफ सब्जेक्ट देर इज ग्रेटर लेवल ऑफ इंटरनल व्हॅलिडिटी. अंतर्गत व्हॅलिडिटी महत्त्वाची आहे. पद्धतशीरपणे एखादा सब्जेक्ट निवडला तर त्याचा व्हॅलिडिटी ही महत्त्वाची आहे. म्हणजे समजा आउटडेटेड विषय तुम्ही घेतलात तर त्याची ऑथेंटिसिटी तेवढं राहणार नाही त्या विषयामधील. त्यामुळे तुम्ही जो सब्जेक्ट निवडणार आहे त्याच्यामध्ये इंटरनल व्हॅलिडिटी ही महत्त्वाची आहे. दुसरं बघा, इट आयडेंटिफाईज रिझन. कारणे शोधले जातात बिहाइंड अ वाईड रेंज ऑफ प्रोसेस ॲज वेल ॲज असेसिंग द इम्पॅक्ट ऑफ चेंजेस ऑन एक्झिस्टिंग नॉर्म्स. म्हणजे काय अटी असतील, प्रोसेसेस एक्सेट्रा. रिझन शोधले जातात, सध्याचे आहेत ते रिझन
नाहीतर मग काय करतात, अभ्यास केला जातो, असेसिंग केलं जातं एक्झिस्टिंग नॉर्म्स अँड प्रोसेसेसचा. नेक्स्ट आहे बघा ॲडव्हान्टेजेस. इट ऑफर्स द बेनिफिट्स ऑफ रिप्रोड्युसिंग डिटेल्स इफ नीड अराईज. रिप्रोड्युसिंग डिटेल्स केले जातात, म्हणजे मगाशी उदाहरण दिलं आहे बघा, त्याने व्हाईट कलर होता तो त्याने ब्ल्यू कलर केला आणि सेल केला, रिप्रोड्युसिंग केलं ना त्याच्यामध्ये. रिप्रोड्युसिंग म्हणजेच पुन्हा त्याच्यावर काय केलं त्यांनी, चेंजेस मॉडिफिकेशन केलं ना. त्याचे काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत ते बघा. पहिलं आहे बघा, कोइन्सिडन्स इन इव्हेंट्स मे बी सीन ॲज कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप. डिसॲडव्हान्टेजेस त्यांनी सांगितलं आहे बघा, कोइन्सिडन्स इन इव्हेंट्स. कधी कधी काय होतं, कोइन्सिडन्स घडतो, म्हणजे एकाच वेळी दोन गोष्टी घडून जातात आणि त्याचे मग कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप जो आहे त्याचा अभ्यास करणं कठीण होऊन जातं. कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप कॅन बी ड्रॉन बट इट कॅनॉट बी प्रूव्ह विथ अ हाय डिग्री ऑफ सर्टन्टी. या ठिकाणी काय आहे, कॉज इफेक्ट रिलेशनशिप आहे. त्याच्यामुळे काय होतं, एखादी स्थिती ही प्रूव्ह केली जात नाही, ती खरीच आहे अशी. कारणे दाखवली जातात आणि परिणाम यांचा संबंध असल्यामुळे एखादी परिस्थिती ही प्रूव्ह केली जात नाही विथ अ हाय डिग्री ऑफ सर्टन्टी. असे हे डिसॲडव्हान्टेजेस आहेत. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च आणि कॅज्युअल रिसर्च शेवटचे दोनच राहिले होते, आपण लास्ट लेक्चरला एक्सप्लेन करायचे. तुम्हाला जेवढं सोपं वाटतं आहे, तुम्हाला जेवढं तुम्ही एक्झामला लिहिणार आहात, आपल्या मनाचं नाही, तुम्हाला जेवढं कळलं आहे तेवढी प्रिपरेशन करून जा एक्झामसाठी. काही थातूरमातूर लिहून तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीच आहेत. त्यामुळे थोडाफार अभ्यास करून चांगल्या पद्धतीने, आज तुम्हाला कमी आहे, तुमच्याकडे वेळ जास्त आहे, त्यामुळे तुम्ही रोजच्या रोज जे व्हिडिओज पडत आहेत त्यांचा बारकाईने अभ्यास करा. ज्यावेळी एक्झाम तुमची येईल त्यावेळी तुम्हाला ते बर्डन पडणार नाही. हा क्वेश्चन इथे कंप्लीट झाला. नेक्स्ट ज्यावेळी व्हिडिओ मी सेंड करेन त्यावेळी नवीन क्वेश्चननेच सेंड करेन. रिसर्च प्रोसेस सी पार्ट आपला अभ्यासायचा आहे, तो मी कंटिन्यू करेन. ठीक आहे, थँक्यू.